सांगलीतील सह्याद्रीनगर परिसरातील मंगळवार बाजार परिसरात रेकॉर्डवरील गुंड हकीक उल्ला उर्फ फुलवा हसीउल्ला साहा याचा खून पूर्व वैमनस्यातूनच झाल्याचे तपासात समोर आले आहे। संजयनगर पोलिसांच्या गुन्हे प्रगटीकरण शाखेच्या पोलिसांनी तिघा संशयितांना 5 तासात गजाआड केले, तर एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेण्यात आले आहे। अन्य दोघे संशयित पसार आहेत। तुषार संजय झिंजुरुटे, श्रीकांत दुर्योधन ढगे, तन्वीर हरुण जमादार अशी त्या संशयितांची नावे आहेत। मृत फुलवा आणि संशयित तुषार यांच्या काही दिवसांपूर्वी झालेल्या भांडणातून काटा काढण्यात आल्याची कबुली देण्यात आली आहे। संजय गडदे, अमन नागार्जी हे दोघे संशयित पसार असून पोलीस शोध घेत आहेत। फुलवा साहा हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे। तो प्रकाशनगर परिसरात राहण्यास असून भंगार व्यावसायिक आहे। काल दुपारी 3च्या सुमारास सह्याद्रीनगर येथे तो आला असता त्याच्यासोबत मित्र देखील होता। दुपारी 4:30च्या सुमारास सह्याद्रीनगर येथील रिक्षा थांब्याजवळ साहा बाकड्यावर बसला होता। त्यावेळी संशयित तेथे आले। तुषार झिंजुरुटे याच्याशी पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून वाद घातला। वाद टोकाला गेल्यानंतर संशयितांनी धारदार हत्याराने हातावर हल्ला केला व दगडाने ठेचून खून केला। परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून संशयितांची नावे निष्पन्न झालीत। त्यानंतर संजयनगरसह LCBची पथके रवाना झाली। संजयनगर पोलीस ठाण्यातील पथक गस्तीवर होते। त्यावेळी संशयित तुषार झिंजुरुटे व श्रीकांत ढगे हे दोघे मिरज रेल्वे स्थानक परिसरात असल्याची माहिती अंमलदार कपिल साळुंके यांना मिळाली। त्यांच्यासह पथकाने तातडीने छापेमारी करून दोघांना ताब्यात घेतले, तर तिसरा संशयित तन्वीर जमादार हा कसबे डिग्रज स्मशानभूमी परिसरात असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार त्यालाही ताब्यात घेतले। सोबत अल्पवयीन मुलगाही ताब्यात घेण्यात आलाय। तुषार याच्यासोबत झालेल्या भांडणाच्या रागातूनच काटा काढण्याची कबुली संशयितांनी दिली। संजयनगर पोलीस ठाणे येथे काल दुपारी 4:30च्या दरम्यान फुलवा हबीब उल्ला शाह, प्रकाशनगर कुपवाड सांगली त्याच्यावर घातक हल्ला होऊन तो मंगळवार बाजार या ठिकाणी मृतावस्थेत पडलेला आहे, गंभीर जखमी होऊन पडलेला आहे अशी आपल्याला माहिती मिळाली संजयनगर पोलीस ठाणे। त्यानुसार तात्काळ संजयनगर पोलीस ठाण्याचे स्टाफ व DB घटनास्थळी पोहोचून घटनास्थळाच्या अनुषंगाने तात्काळ CCTV कॅमेरे तपासून तेथून आरोपितांचा शोध सुरू केला व 5 तासामध्ये या गुन्ह्यातील सर्व आरोपितांचे नावे निष्पन्न करून त्यापैकी 2 आरोपी गुन्हा घडल्याच्या 5 तासाच्या आत अटक करून आज संध्याकाळी एका आरोपीला म्हणजे एकूण 3 आरोपी आणि एक जुवेनाइल व्यक्ती आहे अशा 4 जणांना कारवाई केलेली आहे। आणि सांगली पोलिसांच्या LCB PI सर, SP सर व SDPO मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची ही गंभीर 302 सारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये संजयनगर पोलीस ठाणे स्टाफने अत्यंत उत्तम कामगिरी केलेली आहे व 5 तासामध्ये घटनेतील आरोपितांना जेरबंद करण्यात आलेले आहे। काय तपासात सदर गुन्ह्याचे प्राथमिक कारण आपण माहिती घेतली असता 2 दिवसापूर्वी आरोपित व फिर्यादीचा भाऊ म्हणजे मयत यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून भांडण झाले होते व मयताने आरोपिताला जबरदस्त मारहाण केली होती। त्याचा राग मनामध्ये धरून खुन्नस धरून हा सगळा कट रचण्यात आला होता।